एक नंबर व्यू बघा. कसं काय मंडळ आहे, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चेक तुमचं पुन्हा एकदा आपलं नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा कुठून करतोय, आम्ही कुठं पोहोचलोय. आम्ही आलो आज सांबार लेणीला आणि इथून ब्लॉगची सुरुवात केली. आधी म्हटलं काही करायचं नाही, तिकडे जाऊन ब्लॉग शूट करू मस्तपैकी. हे बा तिकडे जायचं आपल्या वरती. आपल्या ब्लॉग मध्ये कोण आलंय आज परत? कार्तिक दादा. मला भेटला, इथंच राहत होतो. इकडून जायचं की इकडून जायचंय? गाडी जात असेल तर इथून माणसांनीच वरती जायचं. वरती दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पहाड वंदना किंवा इकडं तिकडून गेलो असतो तर खाली फिरून जाऊन खाली पोहोचलो असतो. तेव्हा थोडं चढावं लागलं असतं. इथून आपण ऑलरेडी अर्ध्यापर्यंत पोहोचलो, इथून अर्ध चढायचं फक्त. आलंय थोडंच बाकी राहिलं, अर्ध तर गाडीवर चालू आहे आम्ही. ते एक चुकी केली बस केला असताना आलो आपण. सगळं सुख आहे. पावसाळ्यात यायला पाहिजे मित्रांनो, मग म्हणजे येत असेल एक नंबर. इथं मित्रांनो नाशिक दिसतं आत्ताच. वरती गेलो दिसल पूर्ण. चलो शांतीबाई किती दिंडोरी वणीचा गड लागतो त्या रस्त्याने सरळ. पावसाळा पूर्ण पाणी वाहतं याच्याहून का? हा लोक इकडेच येतात पावसाळ्यात. हो सांबार लेणी. येस आपण सुकेल फुकेल आपण आलो. ठीक आहे ना. पण कार्तिक म्हणतो रस्ता चुकलो का म्हणजे आपण पांडव लेणीला पण जाऊ, कारण 2 डोंगर दिसतंय ना, मग परत खाली जाऊन परत हे बाई पूर्ण पाणी भरलं राहतं पावसाळ्यात. बाई पूर्ण खाली पण का? हे काय गणपती बुडवले पाहिजे ना, पूर्ण तळ वगैरे भरलेले. खोल नाही जास्त. हा पण मग तेवढं पुरं तेवढं. मित्रांनो आम्ही अर्ध डेस्टिनेशन हे केलंय, अर्ध बाकी आहे. तयारी ठेवा, आलोच. तर पळत जाऊन पटापट दर्शन नाही होणार आहे. मित्रांनो पाहायला लागल्या. आम्ही ह्या रस्त्याने आलो खालून, कच्च्या रस्त्याने. पायरींचा पण रस्ता होता. शॉर्टकट मारला का? हा कुठं जातो डाय खाली म्हणता हा रस्ता. हा तो डायरेक्ट खाली. म्हणजे खर्च बाकी ते पुढे गेला. आम्ही जिना चढवतो अजून. आणि आत्ता मला एक गोष्ट दिसली की मंदिराच्या वरती राहत तिकडं पोर आहे वरती. लेडीज पण त्याच्यामध्ये बघ ना मित्रांनो. हे मंदिर आहे, मंदिराच्या वरती टोकावर तिकडं माणसं आहे. कार्तिक म्हणशी मी झोपणार होतो चांगला, नाला कुठं ट्रॅकिंगला घेऊन. पाहायचं बा मित्रांनो किती अंगावर येत आहे. बापरे एवढे मोठे मोठे पायर आहे. असं वाटतं रडतोंडी चढतो वणीची. एक नंबर एक नंबर व्यू बघा. हा चला मित्रांनो पूर्ण नाशिक दिसतंय आपलं. आमचं वरतून अजून भारी दिसल. अहो मंदिरात पोचायचं आहे. ह्या मागं दिसतंय का माझ्या? हे बघा मित्रांनो आपलं नाशिक. इकडचं पूर्ण धुक्यात झाकून गेलेलं आहे. पावसाळा पाय होता एक नंबर मजा आली असते. पूर्ण हिरवळ हिरवळ, वरतून नजारा व्ह्यू. मोकार जमलोली चढावं लागलं. हो हे बघा अजून लय वर जायचं मित्रांनो. इथं टाइमपास झाला आमचा खूप. टाइमपास म्हणजे आम्ही व्ह्यू बघत बसलो. टाइमपास नाही म्हणते ना, पण मग वरती बरंच. हे सैराटचं झाड आहे काही. सैराट पिक्चर मध्ये शूटिंग केली होती. सैराट झालं मित्रांनो. व्ह्यू बघा ना कार्तिकच्या मागचा. अखंड नाशिक. इथून काही दिसतंय का? तेच म्हणतो तिकडे ते मोठे मोठे कशी बिल्डिंग झाकलेले बघ धुक्यात. तेच ना, एवढं मोठी बिल्डिंग आहे पण का? तिकडेच गंगापूर रोड. इकडं नाही हे बघ, इकडं पण आहे. इकडं पण काही दिसतंय, इकडं नाही दिसत एवढं. मी इकडे जत्रा वगैरे आलं ना, आडगाव वगैरे. मित्रांनो आम्ही पायऱ्यांचा प्रवास टाळलाय, साईडने चाललोय. यायचंय का नाही? चाल येतोय ना मी काय.
मित्रांनो आम्ही पायऱ्या टाळलेल्या आहेत कारण की आम्हाला पायऱ्यां जसा दम लागतोय साईडचा रस्ता सोपा वाटतोय सो पायऱ्या आम्ही अवॉइड केलेला आहे आणि रस्ता पकडलेला आहे कडाचा आणि तुम्ही बघा डायरेक्ट सरळ डायरेक्ट असं हां बघा मित्रांनो डायरेक्ट असा सरळ आहे कारच्या बुटाला ग्रिप आहे का हां मित्रांनो चढा बघा ना तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट आहे असं डायरेक्टली असं अंगावर येतो डायरेक्टली वडलं तर गेलं डायरेक्ट खाली हे बघा डायरेक्ट खाली स्ट्रेट चढतो एकदम मला पाहून डायरेक्ट मनीची रडतोंडी आठवली ज्याने ज्याने रडतोंडी चढलं असेल त्यांना माहीत असेल तुम्ही पायऱ्या पा किती मोठ्या आहे हे बघ हां हे बघ एकदम अनप्लॅनवाली आमची ट्रेकिंग झाली मित्रांनो आम्ही पोचलो इथं पण म्हणजे त्यांनी बंद केलं होतं तर आम्ही रिक्वेस्ट केली दादा 5 मिनिट एवढं आम्ही एवढं चढून आलो आहे दर्शन तर घेऊ द्या बाबा सांगितलं त्यांना मित्रांनो झालो दर्शन वगैरे एकदम मस्तपैकी आणि आता आम्ही निघतोय उतरायला सुरुवात करते मध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नव्हती पण आम्ही बसलो अर्धा तास मस्त तुझं आणि तुम्ही व्ह्यू बघा नाशिकचा पूर्ण एकदम भारी पूर्ण नाशिक दिसतंय पूर्ण उतरायला काय वाटणार नाही चढा लई जीव केला उतरायला टपक्यात उतरून जाऊ आता बघा घेतो तोंड बाहेरून मंदिर दाखवून देतो हो मी तुला नव्हे तर पाण्याचं आहे ना हे ती काय म्हणतो ना असं डोंगरात कोरलेलं खड्डे ते पाणी साचतं तळ्यासारखं झऱ्यासारखं तिथं आहे नॅचरल उतरायला दम नाही लागत आहे पण मग भीती वाटते एकदम काळजीपूर्वक उतरावं लागतं आहे हळूहळू एकदम मित्रांनो पोचो पण अर्ध्या रस्ता खाली उतरत आलो कार्तिक तर खाली पण गेला पळत चढायला इतकं जीव गेला मग त्याला काही नाही वाटत आहे लगेच उतर अर्ध्या रस्ता पोचलो पण हा मित्रांनो झाला फायनल ट्रेक आमचा पूर्ण अनप्लॅनवाला ट्रेक मित्रांनो आता निघतो आम्ही इथनं मस्त की मी फोटोशूट पण केली कार्तिक माझ्या इथं पेट्रोल वगैरे गाडी बंद आहे डायरेक्ट फुल पेट्रोल बचत चालू आहे फुल गाडी बिना पेट्रोल छान मित्रांनो तिथून नंतर कामावरती गेलो आणि जस्ट घरी आलो तर वाजले रात्रीचा 1 आणि करायचो झोपायची तयारी आणि ती लोकेशन म्हणजे काही माहीत असेल निम्म्या लोकांना नसेल माहीत तर ते लोकेशन नाशिकमधलं पांडवलेने इथलं लोकेशन पांडवलेने बोलतोय सॉरी आपलं चांभारलेने इथलं लोकेशन आहे आणि ते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप भारी होतं पण आता कसं सुकलं जरा नाही आणि आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल आणि काल पण मी ब्लॉग पोस्ट नव्हता केला मी थोडासा ट्रायल घेत होतो 1 दिवस आड ब्लॉग पोस्ट करण्याचा तर पण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गाईज